उत्तर भारतीय नेते डॉक्टर संजय गुप्ता यांनी त्यांच्यावर आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे। उल्हासनगर मुकेश वाधवा यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर संजय गुप्ता यांच्या विरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। डॉक्टर संजय गुप्ता यांची उल्हासनगर कॅम्प 4 विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन जवळ ग्लोबल टच नावाची गारमेंट कंपनी आहे। संजय गुप्ता यांचे म्हणणे आहे की त्यांनी ही जागा भाड्याने घेतली आहे, ज्यासाठी नोंदणीकृत करार आहे। ते आणखी 1 वर्ष भाड्याने राहू शकतात। संजय गुप्ता यांचे म्हणणे आहे की या जमिनीचा मालक असल्याचा दावा करणारे मुकेश वाधवा हे काही महिलांसह डझनभराहून अधिक लोकांसह बुधवारी रात्री कंपनीच्या आवारात झेंडे आणि काठ्या घेऊन घुसले आणि त्यांनी शिवीगाळ केली आणि गोंधळ घातला। संजय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री मी काही कामासाठी बाहेर गेलो होतो। दरम्यान सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मुकेश वाधवा काही गुंड व महिलांसह हातात पोस्टर, झेंडे, काठे घेऊन पोहोचले आणि कंपनीच्या कार्यालयाजवळील सुरक्षा रक्षक व महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तसेच तेथून काही टी-शर्ट चोरले। या संदर्भात ONBB कंपनीच्या सुरक्षा प्रभारी सुनीता मोहोड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या जागी कंपनीने हॉटेल व्यावसायिक अमित वाधवा यांना कामावर घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे, ज्याचे नियमित भाडेही कोर्टात भरले जात असल्याने हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे। यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी मुकेश वाधवा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर संजय गुप्ता आणि अन्य 3 जणांवर चाकूने हल्ला केला होता। त्यामुळे चाकू हल्ला आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। संजय गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यापासून ते सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत। त्यामुळे त्यांची लोकप्रियता उत्तर भारतीय समाजासह इतर समाजातही वाढली आहे। आमदार एलानी यांची प्रयत्न आहे की संजय गुप्ता हे तुरुंगात जावेत आणि विधानसभा निवडणूक लढवू नये, म्हणून आपल्यावर मुद्दाम फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही संजय गुप्ता यांनी केला आहे। विभागाकडून होत असलेल्या कामांची तक्रार करणार आहे। कुमार एलानी आणि मुकेश वाधवा यांच्या संशयास्पद वृत्तीचा तपास करण्याची मागणी गुप्ता यांनी पोलिसांकडे केली आहे। या संदर्भात आमदार कुमार एलानी यांचे म्हणणे आहे की मुकेश वाधवा आणि संजय गुप्ता हे दोघेही व्यापारी आहेत आणि त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे। ते दोघेही माझ्याकडे समझोत्यासाठी आले होते, पण आता संजय गुप्ता माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे उल्हासनगरचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी। ब्यूरो रिपोर्ट, लोकहित वृत्तवाहिनी। ये फैक्ट्री तुम लोगों ने खाली नहीं किया तो हम लोग आके तुम लोगों का टांग तोड़ेंगे। हमारे वर्कर को धमकी दिया है, तो इससे कहीं न कहीं हमारे वर्कर बहुत डरे हुए हैं। आपका कहना है कि आपको पता है कि हमारे शहर के आमदार श्री कुमार एलानी जी इस काम के लिए उनको फुल सपोर्ट कर रहे हैं, ताकि मैं कहीं न कहीं डैमेज हो जाऊं और मेरे ऊपर कोई बड़ा केसेस करने की कोशिश कर रहे हैं, ताकि मुझे जेल में भेज दिया जाए और मैं चुनाव नहीं लड़ सकूं। तो वो चुनाव मैं नहीं लड़ सकूं, इसीलिए वो मेरे ऊपर ये सारा षड्यंत्र रच रहे हैं। जी का कौन सा नाम शहर में अच्छा है आप बोल रहे हैं कि कर रहे हैं, और हमारे साथ में उन्होंने बात किया है। उन्होंने खुद हमको बोला है कि आप फैक्ट्री खाली कर दीजिए, नहीं तो आपको भारी पड़ेगा। मेरे पास मैं आपको वो 4 एविडेंस दे सकता हूँ, जो फूलचंद यादव जी थे, दिनेश अग्रहरी जी थे और 2 लोग थे, राकेश पाठक जी थे। सब लोगों के सामने ये बात हुआ है। उनको अगर ये मैटर में आए नहीं होते तो मैं नाम भी नहीं लेता। कुछ दिन पहले आपकी और उस बैठक में ऐसा हुआ था कि मैं हिंदी भाषी भवन आपको 15 दिन में कमला नेहरू नगर में नारियल फोड़ के दूंगा, और उन्होंने ऐसा राइटिंग में हमको दिया था। ये राइटिंग में हमको दिया है, लेकिन उन्होंने वो वीडियो गलत वायरल किया कि हमारा इनका कॉम्प्रोमाइज़ हो गया। ऐसा कुछ कॉम्प्रोमाइज़ वाली बात नहीं थी। किस चीज़ का